नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजचं आपलं लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग मराठी मीडियमसाठी, मराठी मीडियम 6th सेमिस्टरसाठी। तर आपण युनिट नंबर 4 सुरू केलेला होता, प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन, ज्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतलेली होती, मागील लेक्चरमध्ये घेतलेली होती। आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 1 डिस्कस करणार आहोत। प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन मध्ये आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं, एकतर ट्रायल बॅलन्स किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असेल आणि त्या आधारावरून आपल्याला प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन साठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं असते। ओके, तर चला बघूया कशा पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचं जे रूपांतर आहे ते आपल्याला प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे ते बघूया। प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या बुकमध्ये नोट करायचा आहे आणि सोल्युशनसाठी समोर व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। चला तर क्वेश्चन आधी समजून घेऊया आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे, अ कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 2002। कंपनी इनकॉर्पोरेटेड कधी झालेली आहे, केव्हा झालेली आहे, 1 ऑगस्ट 2002 ला। ओके, आता इनकॉर्पोरेट म्हणजे कंपनीला केव्हा खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेली आहे, 1 ऑगस्टला। टू टेक ओव्हर अ बिझनेस फ्रॉम दी प्रेसिडिंग 1 एप्रिल 2002। ओके, बिझनेस कधी परचेस केलेला आहे, 1 एप्रिल 2002। दी अकाउंट्स वेअर मेड अप टू दी 31 मार्च 2003। ओके, देन नेक्स्ट, एज युजुअल दी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट गेव दी फॉलोइंग रिझल्ट्स। ओके, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये खालील इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या आधारावरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे। तर क्वेश्चन मध्ये बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड सर्व पद, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित सर्व पद दिलेले आहेत। ओके, आता आपल्याला जेव्हा आपल्याला एक्सपेन्सेस घ्यायचे आहे किंवा इन्कम घ्यायचे आहे तर ते आपल्याला डिरेक्टली इथे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत आहे, त्यामुळे जे ट्रेडिंग अकाउंटचं जे ग्रॉस प्रॉफिट असेल ते ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इकडे घेता येईल आणि जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेडच एक्सपेन्सेस आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे। ओके, त्यामध्ये आपल्याला 3 पद्धतीने ते एक्सपेन्सेस बायफर्केट करायचे आहे। जसं तुम्हाला सांगितलं की फर्स्ट स्टँडिंग एक्सपेन्सेस, दुसरं सांगितलं सेलिंग एक्सपेन्सेस आणि तिसरं आहे कॉमन एक्सपेन्सेस। जे फिक्स्ड म्हणजे स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, फिक्स्ड एक्सपेन्सेस आहे, ते टाइम रेशोनुसार अलोकेट करायचे आहे। सेकंड, जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे ज्याला आपण सेलिंग एक्सपेन्सेस म्हणतो आहे, ते सेल्स रेशोनुसार बायफर्केट करायचे आहे आणि जे कॉमन एक्सपेन्सेस आहे ते कॉमन एक्सपेन्सेस पर्टिक्युलर प्रीच्या कॉलम मध्येच येतील किंवा फक्त पोस्टच्या कॉलम मध्ये येतील। तर अशा पद्धतीने एक्सपेन्सेसचं बायफर्केशन करायचं आहे। तुम्हाला सिरियल नंबर मध्ये पूर्ण एक्सपेन्सेस दिलेले आहे, कोणते एक्सपेन्सेस आता आपल्याला फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणून घ्यायचे आहे, स्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून घ्यायचे आहे, कोणते एक्सपेन्सेस सेलिंग एक्सपेन्सेस म्हणून घ्यायचे आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। ओके, खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, दी सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2002 टू 31 जुलै 2002 वॉज ₹30,000। ओके, जो सेल्स आहे तो किती दिलेला आहे, 1 एप्रिल 2002 पासनं तर 31 जुलै पर्यंत दिलेला आहे 30,000। ओके, तर 1 एप्रिल पासनं 30 जुलै पर्यंत म्हणजे जून पर्यंत बघा ना, एप्रिल मे जून। ओके, तर 3 महिन्याचं सेल्स आपल्याला दिलेलं आहे 30,000। ओके, असर्टेन दी प्रॉफिट ऑफ प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, असर्टेन करायचं आहे प्रॉफिट प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडसाठी। ओके, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे, अप्लाय टाइम रेशो फॉर अलोकेशन ऑफ ऑडिट फी। इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की ऑडिट फीच्या अलोकेशनसाठी आपल्याला टाइम रेशो अप्लाय करायचं आहे। ओके, चला तर आता जी उर्वरित माहिती आहे, जी उर्वरित इन्फॉर्मेशन आहे त्या आधारावरून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आहे। हेडिंग द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2003। ओके, कारण 1 एप्रिल 2002 आहे, 31 मार्च 2003। ओके, तर बघा जे आपल्याला सर्वात आधी या ठिकाणी टाइम रेशो काढता येईल।
ओके, तर टाइम रेशो बघा किती असेल, टाइम रेशो बघा या ठिकाणी 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होत आहे, 31 मार्चला संपत आहे. ओके, 1 एप्रिल संपत कधी आहे, 31 मार्च. ओके, 1 एप्रिल टू 31 मार्च किती महिने झाले, 12 महिने. कंपनीचं इन्कॉर्पोरेशन कधी आहे, 1 ऑगस्टला. ओके, केव्हा आहे, 1 ऑगस्ट. ओके, या दिवशी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळालेलं असेल. ओके, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन. ओके, केव्हा, 1 ऑगस्टला. आता 1 ऑगस्टच्या पूर्वीचा जो पिरियड आहे तो कोणता पिरियड आहे, प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड. आणि 1 ऑगस्टच्या नंतरचा जो पिरियड आहे तो आहे पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. हा जो एवढा पिरियड आहे तो आहे प्री इन्कॉर्पोरेशन आणि ह्या नंतरचा पिरियड आहे पोस्ट इन्कॉर्पोरेशन. ओके, तर प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड बघा किती ड्युरेशनचा आहे, 1 एप्रिल पासून 1 ऑगस्ट पर्यंत. तर एप्रिल, मे, जून आणि जुलै. ऑगस्ट येणार नाही कारण ऑगस्ट 1 पासून सुरू होत आहे. ओके, तर एप्रिल, मे, जून आणि जुलै, 31 जुलै पर्यंतचे 4 महिने प्री पिरियड मध्ये येतील, म्हणजे 4 मंथ. ओके, आणि नंतरचे उर्वरित राहिलेले जे मंथ आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. ओके, तर राहिलेले जे 8 मंथ आहे ते पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड मध्ये. ओके, तर या ठिकाणी टाइम रेशो किती बनेल, 4:8. ओके, तर या ठिकाणी याला आपण अजून छोटं करतो म्हटलं तर 1:2. 4 1 4, 4 2 8. ओके, तर टाइम रेशो किती राहील या ठिकाणी, 1:2. ओके, त्यासोबतच आता हा झाला टाइम रेशो. त्यासोबतच आपण सेल्स रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करून घेऊया. आता सेल्स रेशो कसं येईल, तर आपल्याला सेल्स दिलेला आहे बघा, सेल्स दिलेला आहे 1 एप्रिल टू 31 जुलै, म्हणजे 4 महिन्याचं. सॉरी, मी तिथे 3 म्हटलं होतं. तर या ठिकाणी 1 एप्रिल टू 31 जुलै किती दिलेलं आहे, ₹30,000. म्हणजे 4 मंथचं प्री इन्कॉर्पोरेशनचं सेल किती आहे, 30,000. ओके, आता आपल्याला पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स काढायचं आहे. तर पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स कसं काढूया आपण, टोटल सेल्स बघा किती दिलेलं आहे. गिव्हन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला, ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला सेल्स दिलेला आहे 1,20,000. ओके, तर पोस्टचं सेल्स म्हणजे 1 ऑगस्ट टू 31 मार्चचं सेल्स आपण काढूया. कसं येईल ते, टोटल सेल्स आणि टोटल सेल्स मधनं प्री इन्कॉर्पोरेशनचं सेल्स लेस होईल. प्री इन्कॉर्पोरेशनचं सेल्स लेस झाल्यानंतर आपल्याला पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स मिळेल. ओके, टोटल सेल्स किती आहे, 1,20,000. प्री इन्कॉर्पोरेशन मध्ये आहे 30,000. ओके, प्री इन्कॉर्पोरेशनचे 30,000 सेल्स लेस झाल्यानंतर पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स मिळेल आपल्याला 90,000. ओके, 90,000. तर पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स किती राहील, 90,000. आता याचा रेशो बघा, 30,000:90,000. ओके, तर 3:9. याला अजून छोटं करूया, 3 1 2, 3 3 9. तर या ठिकाणी सेल्स रेशो जो आहे तो किती येणार आहे, 1:3. ओके, सेल्स रेशो किती आहे, 1:3. तर या पद्धतीने सेल्स रेशो आणि टाइम रेशो आपण काढून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अजून इझी झालेला आहे. आता फक्त आपल्याला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 1 बाय 1 पुट करायच्या आहे. ओके, आता जेव्हा आपल्याला जे ग्रॉस प्रॉफिट आपण घेऊया, आधी इन्कम साइड, तर जेव्हा आपण ग्रॉस प्रॉफिट घेऊया तर ग्रॉस प्रॉफिट बघा किती दिलेलं आहे, 30,000. ओके, ग्रॉस प्रॉफिट किती दिलेलं, कुठे येईल ते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट. टोटल ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते किती दिलेलं आहे, 30,000. आता हे जे आता आपण एक्सपेन्सेस बघितलं की कोणत्या रेशोनुसार कोणते एक्सपेन्सेस बायफर्केट करायचे, अलोकेट करायचे. ओके, बट ग्रॉस प्रॉफिट अलोकेट करताना ग्रॉस प्रॉफिट आपल्याला सेल्स रेशोनुसार अलोकेट करायचं आहे आणि सेल्स रेशो आहे आपला 1:3. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे इन सेल्स रेशो आणि सेल्स रेशो किती आहे, 1:3.
ओके. आता हे जे 30,000 आहे, सॉरी ग्रॉस प्रॉफिट 30,000 आहे, त्याला आपल्याला 4 पार्ट करायचे आहे आणि 4 पैकी एक पार्ट आपला प्री इनकॉर्पोरेशन प्रायर इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल आणि नेक्स्ट जो आहे उर्वरित 3/4 पार्ट हा पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. तर 1 पार्ट जर आपण करतो म्हटलं तर 7,500 ओके आणि 3 पार्ट होईल त्याचे 22,500 ओके. ग्रॉस प्रॉफिट कसं अलोकेट केलेलं आहे आपण सेल्स रेशो नुसार. क्लिअर. आता एक्सपेन्सेस घ्यायचे आहे आपल्याला. एक्सपेन्सेस मध्ये जे एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे आहे 1 बाय 1 आपल्याला हेडिंग नुसार घ्यायचे आहे. फर्स्ट हेडिंग राहिलं आहे आपलं स्टँडिंग एक्सपेन्सेस, ज्याला फिक्स्ड एक्सपेन्सेस सुद्धा आपण म्हणतो. ओके. तर या ठिकाणी येईल स्टँडिंग एक्सपेन्सेस. आता स्टँडिंग एक्सपेन्सेसचं जे अलोकेशन आहे ते कसं करायचं आहे, डिव्हिजिबल इन टाइम रेशो. ओके. तर टाइम रेशो किती आहे 1:2. तर याला डिव्हिजिबल बाय टाइम रेशो आणि टाइम रेशो आहे 1:2. तर या ठिकाणी जे एक्सपेन्सेस येतील स्टँडिंग एक्सपेन्सेस जे असेल ते इनर कॉलम मध्ये आधी लिहा. इनर कॉलम मध्ये टोटल करून जेवढी टोटल येईल त्याला प्रायर इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये अलोकेट करून. ओके. चला तर आता बघूया आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहे. बघा फर्स्ट एक्सपेन्सेस दिलेला आहे रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, फिक्स्ड एक्सपेन्सेस आहे, तो या ठिकाणी येईल रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. ओके. किती आहे एक्सपेन्सेस रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स 1,800. ओके. त्यानंतरचे एक्सपेन्सेस आहे डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर्स फीज इथे येते का, नाही. डायरेक्टर्स फीज पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा एक्सपेन्सेस आहे, म्हणजे तो कॉमन एक्सपेन्सेस आहे, तो सेपरेटली पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणता एक्सपेन्सेस कुठे जातो. ओके. मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज हा मात्र आपला स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, तर ते इथे येईल. सॅलरीज अमाऊंट आहे 5,100. ओके. त्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस हा सुद्धा आपला स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, तो सुद्धा या ठिकाणी येईल ऑफिस एक्सपेन्सेस. ओके. ऑफिस एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 4,800. त्यानंतर आहे ट्रॅव्हलर्स कमिशन. ओके. ट्रॅव्हलर्स कमिशन, ट्रॅव्हलर्स कमिशन सेलिंग एक्सपेन्सेस आहे, तो सेकंड पॉइंट मध्ये जाईल सेलिंग एक्सपेन्सेसच्या. त्यानंतर आहे डिस्काउंट. डिस्काउंट सुद्धा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. बॅड डेब्ट्स सेलिंग एक्सपेन्सेस आहे. ऑडिट फी, ऑडिट फीशी संबंधित आपल्याला सांगितलेलं आहे. ऑडिट फीचं जे अलोकेशन आहे ते टाइम रेशो नुसार करायचं आहे. ओके. आणि टाइम रेशो नुसार आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस घेत आहोत, तर ऑडिट फी कुठे येईल स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये. तर या ठिकाणी ऑडिट फी किती आहे, ऑडिट फी एक्सपेन्सेस 750. ओके. त्यानंतर डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन सुद्धा आपला स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, तर या ठिकाणी डेप्रिसिएशन किती आहे, डेप्रिसिएशन 600. ओके. त्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट हा कॉमन एक्सपेन्सेस आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सुद्धा कॉमन एक्सपेन्सेस आहे. ओके. त्यानंतर नेट प्रॉफिट झालं. जे स्टँडिंग एक्सपेन्सेस होते ते सर्व स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण लिहून घेतले. आता स्टँडिंग एक्सपेन्सेसची जेव्हा आपण टोटल करतो आहे तेव्हा आपल्याला टोटल मिळते 13,050. ओके. टोटल किती मिळेल 13,050. आता ही जी टोटल मिळालेली आहे 13,050 याला प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आपल्याला अलोकेट करायचे. तर कशा पद्धतीने करायची, टाइम रेशो नुसार 1:2 नुसार. ओके. तर मग आधी डिवायडेड बाय 3 करा. 1 पार्ट आपल्याला मिळेल, 1 पार्ट प्रायरला जाईल, प्री इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल आणि 2/3 पार्ट जो आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. ओके. तर या ठिकाणी फर्स्ट पार्ट होतोय याचा 4,350. ओके. आणि जो सेकंड 2 पार्ट होते आहे 8,700. कसं अलोकेट केलेलं आहे, टाइम रेशो 1:2 नुसार. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट आपण घेत असतो सेलिंग एक्सपेन्सेस.
ओके. सेलिंग एक्सपेन्सेस. आता सेलिंग एक्सपेन्सेस जे आहे ते सेलिंग एक्सपेन्सेस कशा पद्धतीने बायफर्केट करायचे आहे, अलॉकेट करायचे आहे, तर सेलिंग एक्सपेन्सेस डिव्हिजिबल इन सेल्स रेशो. डिव्हिजिबल इन सेल्स रेशो. आणि सेल्स रेशो किती आहे, आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1:3. ओके, 1:3. क्लिअर. त्यात सेलिंग एक्सपेन्सेस जे असेल ते सेलिंग एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि सेलिंग एक्सपेन्सेस हे आपल्याला सेल्स रेशोनुसार इट मीन्स 1:3 नुसार बायफर्केट करायचे आहे, अलॉकेट करायचे आहे. आता सेलिंग एक्सपेन्सेस बघूया कोणकोणते आहेत. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 1:3 सेल्स रेशोनुसार वाटून द्यायचं आहे. तर सेलिंग एक्सपेन्सेस बघा काय काय आहे. ट्रॅव्हलर्स कमिशन पासनं घ्यायचं आहे. ट्रॅव्हलर्स कमिशन या ठिकाणी ट्रॅव्हलर्स कमिशन. ओके, किती आहे ट्रॅव्हलर्स कमिशन 1,200. ओके, त्यानंतर आहे डिस्काउंट 1,500. डिस्काउंट 1,500. त्यानंतर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स किती आहे 300. ओके, त्यानंतर ऑडिट फी आपण घेतलेला आहे. डेप्रिसिएशन सुद्धा झालेले आहे. डिबेंचर्स, इंटरेस्ट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा कॉमन एक्सपेन्सेस आहे. ओके, तर सेलिंग एक्सपेन्सेस एवढेच होते आपले. आय होप हे सेलिंग एक्सपेन्सेस आपल्याला लिहून झालेले आहे. टोटल आपण करतो आहे सेलिंग एक्सपेन्सेसची टोटल होईल आहे 3,000. ओके, आणि हे जे 3,000 आहे ते आपल्याला 1:3 या प्रपोर्शन मध्ये वाटून द्यायचे आहे. ओके, तर 1:3 मध्ये 4th पार्ट करायचे आहे. 4th पार्ट मधला 1 पार्ट प्रायर इनकॉर्पोरेशन मध्ये आणि 3 पार्ट हे पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. ओके, तर 1 पार्ट करतो आहे तर याचं होतं 750 आणि 2 पार्ट 2,250. ओके, तर हे झालं सेलिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर असते कॉमन एक्सपेन्सेस. ओके, थर्ड काय असते कॉमन एक्सपेन्सेस. असे एक्सपेन्सेस की जे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर जे एक्सपेन्सेस केले जाईल त्याला म्हटलं जाते कॉमन एक्सपेन्सेस. आणि हे जे कॉमन एक्सपेन्सेस आहे हे पर्टिक्युलर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्येच येत असतात. ओके, काही एक्सपेन्सेस 1-2 एक्सपेन्सेस वगळले, काही 1-2 एक्सपेन्सेस हे फक्त प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये येतील, तर काही एक्सपेन्सेस जे आहेत ते फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये येतात. तर आता पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये कोणते एक्सपेन्सेस येतात तर बघूया. तर यामध्ये जे उर्वरित सर्व एक्सपेन्सेस आहे जसं डायरेक्टर फीज आहे. ओके, डायरेक्टर फीज किती आहे अमाऊंट ₹2,000. त्यानंतर आहे सॅलरीज. ओके, सॅलरीजचे अमाऊंट सॅलरीज इथे नाही येणार. सॅलरीज आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये घेतलं. डायरेक्टर्स फीज नंतर काय राहिलेलं आहे डिबेंचर इंटरेस्ट. ओके, तर डिबेंचर इंटरेस्ट येईल या ठिकाणी. डिबेंचर इंटरेस्ट किती आहे डिबेंचरवरचं इंटरेस्ट 450. सॉरी, याला आपल्याला डिरेक्टली पोस्ट कॉलम मध्येच घ्यायचं आहे तर इनर कॉलम मध्ये लिहायची आवश्यकता नाहीये. तर आपण डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये याला घेऊया. आणि त्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे 500. ओके, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आला 500. तर या पद्धतीने जे कॉमन एक्सपेन्सेस होते ते कॉमन एक्सपेन्सेस आपण पूर्ण पोस्ट कॉलम मध्ये घेतलेले आहे. आता दोन्ही आपल्याला याचं बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग करून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस शोधून काढायचं आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोधून काढताना प्री इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट किती आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट किती आहे हे सुद्धा आपल्याला सोबत बघायचं आहे. ओके, आता बॅलन्सिंग करत असताना क्रेडिटची टोटल आपण आधी करत असतो, डेबिटची नंतर करत असतो. तर त्या पद्धती आपल्या बॅलन्सिंगच्या रूलनुसार करूया. क्रेडिटची टोटल केली तर क्रेडिट आहे 7,500. ओके, आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनची आहे 22,500. ओके, डेबिट जर लेस करतो आहे तर आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट मिळते. ओके, 7,500 मधनं 4,350 आणि 750 अगर लेस करतो आहे आपण तर आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट मिळते 2,400. ओके, नेट प्रॉफिट किती मिळते आहे 2,400. आणि त्यानंतर 22,500 मधनं डेबिट साइड लेस करा
8,700, 2,250, 2,450 अँड 500. तर आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट मिळेल 8,600. ओके. आणि दोन्ही बाजूची या ठिकाणी टोटल टॅली होऊन जाईल 7,500 अँड 22,500. ओके. तर या पद्धतीने आपण जे प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशन आहे, म्हणजे इन्कॉर्पोरेशनच्या आधीचं प्रॉफिट किती आहे 2,400 आणि इन्कॉर्पोरेशनच्या नंतरचं प्रॉफिट किती आलेलं आहे आपलं 8,600. ओके. तर हेच आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं होतं. प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशन मध्ये स्थापनेपूर्वीचा नफा किती आहे आणि स्थापनेनंतरचा नफा किती आहे. ओके. अशा पद्धतीने केलं. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. ज्या पद्धतीने बेसिक सांगितलं मी, टाइम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करून घ्या. बाकी सर्व इझी आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, कॉमन एक्सपेन्सेस तुम्हाला ओळखता आले पाहिजे, बस एवढं. ओके. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.